कुत्र गच्छति पुस्तकम्? भवतु। हरि ओम्। कंटिन्यू. हरि ओम्. ध्वनी श्रूयते? माझा आवाज येतोय सर्वांना? हं. पठामि संस्कृतं नित्यं, वदामि संस्कृतं सदा, ध्यायामि संस्कृतं सम्यक्, वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य प्रसाराय नैजं सर्वं ददाम्य, संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम्। संस्कृतस्य कृते जीवन्, संस्कृतस्य कृते यजन्, आत्मानमाहुतं मन्ये, वन्दे संस्कृतमातरम्। वन्दे संस्कृतमातरम्। स्क्रीन् दृश्यते वा? आमां दृश्यते। न, किन्तु पुस्तकं न दृश्यते न? न, पुस्तकं नास्ति, केवलं स्क्रीन् शेर् इदानीं भवति कृतवती। आगच्छति वा इदानीं? लोडिङ्ग् भवति। डेटा ऑन कर बाय. वाईफाई ऑफ करना. न जानामि किमर्थं लोड् न भवति। पुनः एकवारं करोमि। न जानामि किमर्थं न दृश्यते। बरं, एकदा परत प्रयत्न करते. काहीतरी नाही माहिती मला का नाही दिसतंय. हां, कधी-कधी लोड व्हायला वेळ लागतो. आलं. ठीक आहे, आलंय? बरं. जसं काल आपण मीटिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे, की आजपासून आपण एकदा परत नव्याने सुरुवात करणार आहोत. त्यामुळे मीटिंगमध्ये जे कोणी नव्याने जॉइन झालेले असतील, त्यांचा सुद्धा एकदा परत सराव होईल. कारण ग्रुपवर ग्रुपवर बरेच मेसेज येताय, की आम्हाला आधीचं झालेलं रेकॉर्डिंग पाठवा. आम्ही आता जॉइन झालेलो आहे वगैरे, वगैरे. तर त्यांच्याकरता एकदा आपण परत नव्याने सुरुवात करणार आहे. तर आज 1.1 हा जो बिंदू आहे, तुमच्या सगळ्यांकडे कदाचित हे पुस्तक असावं. ठीक आहे. माझा जर व्हिडिओ दिसत असेल तर तुम्ही हे पुस्तक बघू शकता. माझा व्हिडिओ दिसतोय का? ठीक आहे. हां. तर हे न पुस्तक तुम्हाला दिसत असेल. पुस्तकं दिसत दृश्यते, नाहीये? परन्तु न भवती न दृष्टति। डोर ओपन कर, सॉरी. नाही, माझा इथे तर मोबाईल हां, तो ऑन झाला. आता स्क्रीन शेअर दिसतोय. नाही, स्क्रीन शेअर हां, गॅप 1 झालं पण. सेकंड. हां, स्क्रीन शेअर गायब झालं. माहिती आहे मला. परत बघा. हा, आता बरोबर. अच्छा, स्क्रीन शेअर केलं की व्हिडिओ ऑफ होतोय. नाही, पण व्हिडिओ तर ऑफ व्हायला नको, कारण होतोय ऑफ. व्हिडिओ तर ऑन होतो. नाही, पण इथे दिसत नाही ऑटो ना. ऑफ होतोय तो. हा, बरं, ऑटो ऑफ होतोय. चालेल, 1 मिनिट. ऐकू आपण येतंय तसं. दुसरी ऐकू येते. आपण आणखी एक सुविधा करू. 1 मिनिट फक्त.
हे इकडनं व्यवस्थित लाव बरं बेटा. हा बस तसं बघूया. मला आता सांगा, माझा व्हिडिओ दिसतोय का? नाही दिसत. दिसतोय? नाही एक काम नाही दिसत आहे. बर, एक मिनिट आणखी एक काम करूया. हा, हा. एक मिनिट आणखी एक हे करू. आता मला सांगा की माझा व्हिडिओ दिसतो आहे का? नाही आता दिसत असेल ना? आता नाही. एका ठिकाणी तुम्हाला स्क्रीन शेअर झालेली असेल आणि एका ठिकाणी तुम्हाला माझा व्हिडिओ दिसत असेल. नाही, स्क्रीन शेअर दिसतंय, व्हिडिओ दिसत नाही आहे. बाकी स्क्रीन शेअर आता दिसतंय. आता आला. दिसतोय. ठीक आता आहे. आला. हा. हा असतो. आता बघा, मम नाम सुरेशः. ज्याप्रमाणे सुरुवातीला तुम्हाला शिकवलेलं आहे की जेव्हा आपण एखाद्याला स्वतःचं नाव सांगतो तर त्यावेळेला आपल्याला पुरुष आणि स्त्री दोघांनाही जेव्हा आपण नाव विचारतो तेव्हा ते कशा पद्धतीने विचारलं जातं. अभ्यास पुस्तिकेच्या 1.1 मध्ये ते दिलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, मम नाम सुरेशः. मम नाम सुरेशः भवतः नाम किम. म्हणजे काय विचारलंय? माझं नाव सुरेश आहे, आपलं नाव काय आहे किंवा तुमचं नाव काय आहे? तर आपल्याला म्हणजे इथे जे तुम्हाला चित्र दिसतंय त्या चित्रामध्ये एक पुरुष आहे, तो दुसऱ्या पुरुषाला विचारतो आहे, किंवा एक शिक्षक आहे तो दुसऱ्या मुलाला विचारतोय की मम नाम सुरेश, माझं नाव सुरेश आहे, भवतः नाम किम, तुझं नाव काय आहे किंवा आपलं नाव काय आहे? तर तिथे जो पुल्लिंगी किंवा पुरुष व्यक्ती आहे तो उत्तर देतोय की मम नाम रामः. मम नाम रामः. काय आहे? माझं नाव राम आहे. दुसरा प्रश्न केलाय की मम नाम सुरेशः. माझं नाव सुरेश आहे. शिक्षक म्हणतात की माझं नाव सुरेश आहे. आता मात्र प्रश्न हा मुलाला न करता मुलीला केलाय, आणि जेव्हा मुलीला प्रश्न केला तेव्हा भवतः न म्हणता काय म्हटलेलं आहे? भवत्याः भवत्याः नाम किम. भवत्याः नाम. पुरुषाला किंवा पुल्लिंगला जर प्रश्न विचारायचा असेल तर आपण प्रश्न कसा विचारणार आहे? भवतः भवत्याः नाम नाम. किम. आपलं नाव काय आहे, तुमचं नाव काय आहे? आणि स्त्रीला किंवा एखाद्या मुलीला किंवा युवतीला किंवा महिलेला जर प्रश्न विचारायचा आहे तर तो प्रश्न आपण कसा विचारणार आहे? भवत्याः नाम किम. काय विचारणार आहे? भवत्याः नाम किम. एक मिनिट, आवाज तर फुल आहे. ऐकू येत नाहीये का? येतोय, ऐकू येतोय. येत आहे ना? नाही, मला मेसेज आला की स्पीक लाऊडर म्हणून म्हटलं. नाही नाही नाही, ऐकू येतोय, मस्त क्लिअर हा, आहे. क्लिअर आहे ना? जर क्लिअर नसेल तर तुम्ही मध्ये मला सांगू शकता. म्हणजे बघा, पुरुषाकरिता नाव विचारताना आपण म्हणतोय भवतः नाम किम, आणि स्त्री करिता जेव्हा नाव विचारायचंय तेव्हा म्हणतो भवत्याः नाम किम. आता उत्तर काय मिळत आहे? जर एक्झाम्पल द्यायचं झालं, एक मिनिट, आता मी कोणाला विचारू बरं? हा, इंगळे महोदय आहे. इंगळे महोदयांना मी विचारते की महोदय भवतः नाम किम. तुम्ही अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. भवतः नाम किम. नाम नाम डांगे भालचंद्र कपाले. असतो. डांगे महोदय उत्तर देतील. भवतः नाम किम. अनम्यूट करून उत्तर द्या. मम नाम सुरेशः. राजूरकर महोदय उत्तर द्या. भवतः नाम किम. पट. मोहन राजूरकर महोदय भवतः नाम किम. हिवरकर महोदय भवतः नाम किम. खेडकर महोदय भवतः नाम किम.
मिश्र महोदय भवतः नाम किम्? मम नाम संतोषः। सुंदरम. आणखी राजूरकर महोदय. महोदय एक प्रश्न आहे मला पण याच्यात. विचारा. बाकी सर्वांनी हे- मात्र म्यूट ठेवा. हा, हे जो आपण म्हणतो ना हिंदीमध्ये जसे दोन असतात, तुम्हारा नाम क्या है और आपका नाम क्या है, तर दोन्हीच्यात भवतः यूज होईल मला, हो. म्हणजे चाहे रिस्पेक्टनी म्हणावं आणि डायरेक्ट म्हणलं आपण दोन्हीच्यात जेव्हा रिस्पेक्टनी म्हणतो ना तेव्हा भवतःच म्हणतो. हा भवतः ठीक आहे नाम किम. ठीक आहे ठीक आहे. हा त्याकरिताच भवतः आहे. तव अच्छा. नाम नाही विचारलंय. आपण अच्छा, एखाद्या तव मुलाला म्हणजे विचारू शकतो छोट्याशा. तव नाम किम. तव अच्छा, नाम ते म्हणजे किम? तुझं नाव हो. काय आहे? अच्छा परंतु ठीक आहे. इथे आपल्याला मोठ्या व्यक्तींना विचारायचं असतं. आता मी विचारते की मी म्हणते की हिवरकर महोदय भवान वदतु भवतः नाम किम. मग आपल्याला हम्म. उत्तर काय मिळतं? मम नाम प्रकाशः. बरोबर आहे. मम नाम दीपकः. मम नाम संतोषः. मम नाम रामः. मम नाम कृष्णः. ठीक आहे. जेव्हा स्वतःच सांगायचं आहे तेव्हा काय म्हणायचंय? मम नाम. आता जसं एक्झाम्पल उदाहरण देते. मम नाम संध्या. मम नाम संध्या. आता कुणाला बरं विचारू? मम नाम संध्या. पाटील महोदया भवत्याः नाम किम? पाटील महोदय. मम नाम संध्या. भवत्याः नाम किम? अनम्यूट करून सांगा. अच्छा, इथे पाटील उपस्थित. मॅडम. हा बोला ना. सांगायचं मॅडम. हा. मम नाम संध्या. भवत्याः नाम किम? मम नाम राजेश्वरी. अस्तु, सुंदर. सुभेदार महोदया मम नाम संध्या. भवत्याः नाम किम? मम नाम सुविधा भवत्याः नाम किम्? मम नाम संध्या. हा. मम नाम वैजयंती हम्म. भवत्याः नाम किम्? मम नाम संध्या. आणखी कोण सांगेल? मॅडम मला एक प्रश्न आहे की बोल. जसं राम मम नाम राम असं म्हटलं जातं तसं हम्म. भवत्या आता तुम्ही विचारलं की भवत्या नाम किम, तर मम नाम राधा. तर राधा म्हणायचं आहे की राधाच म्हणायचं आहे? नाही, जसं आहे नावाला आपल्याला जसं आहे तसं. फक्त अकारांत पुल्लिंग शब्दालाच विसर्ग लागतो. ठीक आहे. अच्छा, स्त्रीलिंगाला आकारांत लागतं. आकारांत स्त्रीलिंग जसं संध्या, राधा. ठीक आहे. किंवा इकारांत सरस्वती, लक्ष्मी, राजश्री किंवा सुविधा. हे ऍज इट इज नावं जसे आहे तसेच राहील. ठीक आहे. आता हे मम स्त्रीलिंग नाम हा. हे स्त्रीलिंगीसाठीच आहे ना, स्त्रीलिंगाला हो. हे लागत नाही. नाही. ठीक. ठीक आहे. आता बघा खाली इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. एतस्य उत्तरम लिखतु. भवतः नाम किम? तर आपल्याला इथे उत्तर कसं लिहायचंय? भवतः नाम किम म्हटल्यावर नाम इथे लिहायचंय मम नाम. आता भवतः पुरुषाचं आहे. मम नाम कृष्ण. काय लिहायचंय? कृष्ण. आणि खाली आहे भवत्याः नाम किम? तर मम नाम राधा. दिसतंय सगळ्यांना? दिसतंय ना मी जे लिहिलंय इथे आता स्क्रीन शेअर केली आणि त्याच्यावर मी जे लिहिलंय ते दिसतंय सर्वांना? विजिबल आहे? हो दिसत. ठीक आहे. हा. तर हे इथपर्यंत कळलंय सर्वांना आपण काय केलं? हा. आता एक काम करूया परत. तुम्ही मला विचारा की तुमचं नाव काय आहे. मला कसं विचाराल? महोदया, संध्या महोदया, आपण वदतु. स्क्रीन आहे मम नाम कृष्ण, त्याला विसर्ग नाहीये. दिलंय ना. हा काय? हा आता दिलं. नाही दिलेला होता तो. बारीक असेल तुम्हाला दिसला नाही. स्क्रीनवर दिसत नव्हतं. बरं ठीक आहे. मी लक्षात ठेवेल इथून पुढे थोडं मोठं लिहायचं. बरं. ठीक आहे. बरं आता इथे पण पुल्लिंग आहे तर कृष्ण, स्त्रीलिंग आहे राधा. हो ना? हा. हा.
पुढे आता पहा, मला प्रश्न विचारा. मला कोण प्रश्न विचारेल? जसा मी तुम्हाला विचारला, मम नाम संध्या. किम हा, एकेकाने विचारा. सीतारामः भवत्याः नाम किम? हा, सुंदरम. मम नाम संध्या, भवतः नाम किम? मम नाम सीतारामः. सुंदरम. आता आणखी कोण विचारेल? हर्षल भगिनी. मम नाम हर्षल, भवत्याः नाम किम? मम नाम संध्या, भवत्याः नाम किम? मम नाम हर्षल. सुंदर. अवगतम वा? स्पष्ट आहे सगळं? कळलेलं आहे? भवत्याः नाम किम? मम नाम संध्या. कोण बोलतंय? एक एडिशनल है कोई बच्ची ने बोला शायद, कोई बच्ची ने. काही हरकत नाही, काही हरकत नाही. उत्तम. ओके, मी काय म्हणते? हा, बोला ना, बोला. पुन्हा एकदा म्हणा. मम नाम राजेश्वरी, भवत्याः नाम किम? मम नाम संध्या, भवत्याः नाम किम? कळलंय सगळ्यांना? आता म्हणा, मम, सगळ्यांनी म्हणा, मम भवतः, भवतः, भवत्याः, भवत्याः. जेव्हा सामूहिक म्हणायला लावते ना, तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचा ऑडिओ अनम्यूट केला तरी चालेल. जसं मम सगळ्यांनी म्हणायचंय. मम अनम्यूट करून म्हणा. मम मम भवतः, भवतः भवतः, भवतः भवत्याः, भवत्याः भवत्याः. भवत्याः म्हणजे बघा, स्वतः करिता मम, पुल्लिंग किंवा पुरुषाकरिता भवतः, आणि स्त्रीलिंग महिलेकरिता काय करायचंय? भवत्याः. म्हणजे जेव्हा स्वतःचं नाव सांगायचंय तेव्हा म्हणायचंय मम नाम. मात्र कुठल्या तरी बालकाला, पुरुषाला, युवकाला म्हणजेच पुल्लिंग व्यक्तीला जेव्हा आपल्याला नाव विचारायचं असतं तेव्हा आपण म्हणू भवतः, आणि स्त्रीलिंग पात्राला किंवा महिलेला किंवा बालिकेला किंवा युवतीला विचारायचंय तेव्हा आपण म्हणू भवत्याः. इथपर्यंत सगळ्यांना कळलेलं आहे? पुढे जायचं. ठीक आहे. आता पुढचा बिंदू आहे आपला 1.2 अ. आता इथे 1.2 अ मध्ये काय करायचंय बघा. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 1.2 अ चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला. एक मुलगा आहे, बालकः. ठीक आहे. त्याच्या खाली आणखी एक मुलगा आहे, गणेशः. त्याच्या खाली आणखी एक टोपी घालून आहे, आरक्षकः. ठीक आहे. आणि एक मुलगा तुम्हाला चित्रामध्ये म्हणजे दाखवत आहे की एक मुलगा त्याच्या जवळ आहे आणि एक वयोवृद्ध व्यक्ती दूर आहे. तो जो जवळ बालक आहे त्याच्यासाठी काय म्हणतोय? एषः बालकः. काय म्हणतोय तो? एषः बालकः. बालकः. एषः बालकः. जवळ असल्यामुळे काय म्हटलंय? एषः, एषः बालकः. मात्र दूर आहे, वयोवृद्ध व्यक्ती दूर आहे, तर तिथे त्यांनी काय केलंय? सह. काय केलंय? सह, सह वृद्धः. काय केलंय? सह वृद्धः, वृद्धः. ठीक आहे. आता पहा, जवळ आहे म्हणून एषः, आणि व्यक्ती दूर आहे म्हणून सह. जवळ आहे म्हणून एषः, दूर आहे म्हणून सह. परंतु इथे 1.2 अ मध्ये एषः पण पुल्लिंगी करता आहे आणि सह पण पुल्लिंगी करताय. म्हणजे पुल्लिंग व्यक्ती किंवा एखादा बालक किंवा एखादा पुरुष किंवा एखादा वृद्ध, कुणीही पुल्लिंग मध्ये कुणीही जर जवळ आहे तर एषः, मात्र दूर असेल तर सह. मग एषः बालकः सह वृद्धः. ठीक आहे. एषः बालकः सह वृद्धः. तिथे परत चित्र दिलेलं आहे. एषः गणेशः सह गोविंदः. गोविंदः एषः आरक्षकः सह सैनिकः. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जिथे गणेश आहे तिथे काय लिहावं लागेल? एषः. जिथे गोविंद आहे तिथे लिहावं लागेल सह. परत आरक्षक आहे तिथे लिहावं लागेल
एषः आणि सैनिक आहे तिथे लिहावं लागेल सह. आलं लक्षात? मग आता तुम्ही एषः आणि सह मध्ये तुम्ही तुमच्या मनाने पण उदाहरण सांगू शकता. जसं मी एक उदाहरण सांगते. एषः रामः सह कृष्णः. कळलंय? एषः रामः सह कृष्णः. आता तुम्ही सांगून बघा, काय सांगाल? उदाहरण. एषः गणेशः हम्म. सह कृष्णः. सह कृष्णः. हा, आणखी कोण सांगेल? एषः नीलकंठः सह तुलसीरामः. चालेल. सह तुलसीराम. म्हणजे इथे पुल्लिंग शब्दाकरता जर जवळ आहे तर एषः, मात्र दूर आहे तर सह, असं आपण वापरणार आहे. बरोबर आहे? आता आणखी सांगा, कोण सांगेल? एषः पटापट सांगा. छात्रः सह अध्यापकः. सुंदर. पुढे कौन बताएगा? एषः राम एषा प्रज्ञादः. सुंदरम. एषा प्रज्ञादः. सा सा संतोषः. अच्छा, संतोष महोदयांकडलं कुणीतरी आहे बालक, ज्याने उत्तर दिलं. पण सुंदर, छान प्रयत्न. बालक आहे. बालक का एक. बरं, ठीक आहे. छान प्रयत्न आहे. हा, आणखी कोण सांगेल? एषः सह. एषः शिवः सह गणेशः. ठीक आहे. एषः लवः सह कुशः. असं तुम्ही काहीही उदाहरण सांगू शकता. हा. एषः राम सह वृद्धः. ठीक आहे. एकंदरीत कळलेला आहे आपल्याला. 1.2 हा बिंदू कळलाय. पुढे जायचं. पुढे जाऊ. पुढे जाऊया. आता पुढे बघा काय दिलेलं आहे. पुढे अच्छा, मी परत- माझा प्रश्न होता एक. बोला ना. आपण भवतः नाम किं भवत्याः नाम किं हे याचा उपयोग करतो, तर भवान नाम किं भवती नाम किं असं का बरं नाही होत असं? भवान नाम किम किंवा भवती नाम किम असं नाही म्हणू शकत. ठीक आहे. इथे विभक्ती प्रयोग आहे ना. विभक्ती प्रयोगामुळे वाक्य बरोबर असायला हवं. आणि ते का नाही म्हणायचं तेही तुम्हाला पुढे कळेलच. ठीक आहे. चालेल. कारण आपण भवान भवती अहम हे शिकणार आहे. ठीक आहे. इथे मम भवतः आणि भवत्याः कुठली विभक्ती आहे हेही शिकतोय. हळूहळू पुढे जाऊया. सगळ्यांची उत्तर तुम्हाला लगेचच मिळतील. ठीक आहे. बघा आता आपण बघितलंय की पुल्लिंग करता एषः जवळ असेल तर एषः आणि दूर असेल तर सह. मात्र स्त्रीलिंग करता जर एखादी मुलगी जवळ आहे तर मग मी काय म्हणेल? मी म्हणेल एषा. काय म्हणेल? एषा. एषा. काय म्हणणार आहे? एषा. आता मी म्हणणार आहे एषा बालिका. काय म्हणणार आहे? एषा. एषा बालिका. सा वृद्धा. एषा बालिका. एषा बालिका आणि सा वृद्धा. सा वृद्धा. बरोबर आहे. एषा बालिका आणि सा वृद्धा. जर जवळ एक मिनिट बालिका करायचंय मला ऍक्च्युली. एषा बालिका आणि सा वृद्धा. ठीक आहे. एषा नलिनी हा. सा सावित्री. सुंदर. एषा एषा जननी सीता सा संध्या. है ना. इथे पण संध्या आहे. तुम्हाला शिकवत असलेली पण संध्या आहे आणि ती इथे पण संध्या आहे. ठीक आहे. एषा सीता आणि सा संध्या. ठीक आहे. असं. एषा जननी सा सहोदरी. उत्तम उत्तम. आणखी? एषा लेखनी सा अंकिनी. वा. एषा लेखनी
सा सा अंकणी. अंकनी। उत्तम. आणखी पटापट पटापट सांगा. ईशा माता सह जननी के साथ में पिता क्या बोला? क्या बोला? क्या हुआ हर्षल भगिनी? जननी बोला था ना, तो जननी के साथ और एक क्या चीज बोली थी, मुझे उसका मतलब नहीं समझा. एशा जननी सहोदरी सा सहोदरी सहोदरी. मतलब सहोदरी म्हणजे भगिनी सख्खी बहीण क्या? बहीण बहीण. सहोदरी. ओके 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 ओके, थँक यू. एषा अयोध्या सा मथुरा. चालेल काय? हा सुंदरम. एषा अयोध्या सा सा मथुरा. मथुरा. उत्तमम. आणखी सहोदरः म्हणजे भाई, सहोदरी म्हणजे बहीण, भ्राता एक म्हणजे पण भाऊ आणि भगिनी म्हणजे पण बहीण. आपल्याला अनेक शब्द पुढे येणार आहेत शिकायला, पण नवीन वयम शब्द आला की सहोदरा तो थोडासा लिहून सहोदरा. ठेवायचा. ठीक आहे. हो, सहोदरी शब्द काय होता तो? सहोदरी म्हणजे सहोदरी. बहीण और सहोदरः म्हणजे भाऊ. अगदी वयम बरोबर. सर्वे आता सहोदरा. आता माझ्याकडे एक ऑप्शन आहे या ऍप मुळे, मी लिहून दाखवू शकते लगेच. हो, गुगल मीट मध्ये थोडस मला लिहून दाखवायला अडचण जाईल. वयम सर्वे सहोदरा. हा पुढे आणखी कोण कोण सांगेल? पटापट सांगा. एशा. एशा का? सा का? मी प्रश्न विचारते बघा. जेव्हा सह आणि एशः पुल्लिंग मध्ये आपण जवळ असेल तर म्हणतो सह बालक, जवळ असेल तर एशः बालक, दूर असेल तर सह बालक. पण मला जर प्रश्न विचारायचा आहे तर मी प्रश्न पुल्लिंग मध्ये कसा विचारणार? सांगितलंय आधी. कह बालकः, कह बालकः, सह बालकः, कह बालकः, एषः बालकः. मात्र स्त्रीलिंग मध्ये प्रश्न काय होणार आहे? एषा सीता. का सीता? का एषा सीता. हं. सा संध्या. का संध्या? सा संध्या. ठीक आहे. म्हणजे एषः किंवा सह सोबत प्रश्न काय येणार आहे? कह. आणि आणि एषा क्षम्य आणि एषा किंवा सा सा सोबत प्रश्न काय येणार आहे? का. म्हणजे बघा इथे कह आणि इथे का. ठीक आहे. आता हा येणार आहे एषः आणि सह सोबत प्रश्न येणार आहे कह. मात्र एषा आणि सा सोबत प्रश्न काय येणार आहे? का. येत आहे लक्षात? हा प्रश्न आहे. कह. दिसतंय? बघा. एषः कः, सः कः. उत्तरे एषः रामः, सः श्यामः. एषा का, सा का. एषा सीता, सा संध्या. स्पष्टं वा? उमा भगिनी स्पष्टं? स्पष्टम मॅडम. कुणाला नाही कळलं असेल तर अजूनही विचारू शकता. तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही उत्तर सांगा. एषा का, सा का. म्हणजे आपली प्रॅक्टिस होईल. कोण बोलतंय? सैनिकः. बोला ना. कः कः अंगरक्षकः. एक प्रश्न होऊ शकता. हा होऊ सह शकतं. सह सह अंगरक्षक. सह सह अंगरक्षक. एषः अंगरक्षक, सः अंगरक्षक. कसंही चालेल. आपण विचारू शकतो. का नलिनी, का सावित्री. एषा नलिनी, सा सावित्री. हो ना. याप्रमाणे तुम्ही उत्तर देऊ शकता. बरोबर. बरोबर. कुणाच्या तरी घरातला आवाज येतोय. तुम्ही म्यूट करू शकता. ठीक आहे. आता बघा आपण
पुल्लिंगसाठी बघितलं एषः आणि सह, स्त्रीलिंगसाठी बघितलं एषा आणि सा, मात्र नपुसकलिंगसाठी काय होणार आहे एतत् आणि तत्. आणि आणि तत्. ठीक आहे. आणि प्रश्न कसा विचारणार आहे? प्रश्न विचारणार आहे किम. काय विचारणार आहे? किम. प्रश्न होणार आहे किम. मग आता उदाहरण द्यायचं झालं तर एतत् पुस्तकम, एतत् अभ्यास पुस्तकम. जवळ आहे माझ्या म्हणून मी एतत् म्हणू शकते, परंतु घर आहे आणि ते दूर आहे, मग मी इथे कसं म्हणेल तत् गृहम. तत् गृहम. प्रश्न कसा विचारेल किम गृहम, तत् गृहम, किम गृहम, तत् गृहम, किम पुस्तकम, एतत् अभ्यास पुस्तकम, किम पुस्तकम, एतत् पुस्तकम. स्पष्टम? किम छत्रम, एतत् छत्रम, किम फलम, तत् फलम. ठीक आहे. सांगा, तुम्ही सांगा. कोण सांगेल? पुष्पम तत् कृष्ण फलकम. सुंदरम. पुढे एतत् गृहं तत् शब्दं विस्मृतवानाम्. एकं निमिष. एतद् गृहं तद् भवनं तत् मन्दिरं किमपि वदतु. एतत् पर्णं तत् पुष्पं. सुंदरम. एतत् पर्णम तत् पुष्पम. पर्णम म्हणजे पान, पर्णम म्हणजे पान, पुष्पम म्हणजे फूल. किं किं एतत् पर्णं मंदिरम तत् कार्यालयम. सुंदरम. एतत् मंदिरम तत् कार्यालयम. पुढे एतत् गृहं तत् कृष्णफलकम्. एतत् गृहं तत् कृष्णफलकम. आणखी सगळ्यांनी उत्तर द्या. एतत् उपनेत्रम तत् व्यजनम. एतत् उपनेत्रम तत् व्यजनम. व्यजनम म्हणजे पंखा. पुढे मॅडम एक प्रश्न होता की आम्हाला याला जसं पंख्याला म्हणतात, बाकीच्या याला काय म्हणतात, त्या वस्तूंची नावं येत नाही म्हणून प्रॉपर म्हणजे कळतं, पण ते नाव येत नसल्यामुळे आम्ही थांबून जातोय. हरकत नाही, तुम्ही मला विचारा ना की याला काय म्हणतात, मी सांगेल. ओके. आणि त्या क्षणाला मला माहित नसेल तर दुसऱ्या दिवशी सांगेल. तर आम्हाला माहिती आहे पंख्याला दुसरं नाव काय आहे हे नाही माहिती ना, आम्हाला असं माहिती नाही बाकी मग शब्द. सांगायचं ना, हा पंखा, हा. ते घर, आपण करू त्याला ट्रान्सलेट, काही विषय नाही. पण ओके. तुमच्या मनात काय ते तुम्ही बोला. ठीक हा, आहे. पण कारण नावच येत तुम्हाला नाही. प्रत्येक वस्तूसाठी नावं लवकरच माहित होईल. तुम्ही रोज ठीक. क्लासला येत चला, तुम्हाला रोज नवीन नवीन शब्द माहित होतील. ठीक आहे. कारण शिकवताना आम्ही नवीन नवीन शब्दांचा उलगडा होतच असतो. आता बऱ्याच जणांना यात्रेता माहित आहे, कारण ते पहिल्या दिवशीपासून उपस्थित होते आणि मी बरेच सारे शब्द सांगितले आणि आणखीही नव्याने नवीन शब्द सांगितले जातील. ठीक आहे. असतो. जसं पंख्याला म्हणतात व्यजनम. आता जसं तुम्ही तिथे कुठे बसलेले असेल, तुमच्यापासून तुमच्या खोलीचा दरवाजा हा दूर आहे, तुम्ही म्हणू शकता तद्वारम. दरवाजाला काय म्हणणार आपण? द्वारम. तद्वारम. तुम्ही जिथे कुठेतरी बसलाय तिथे तुमच्या आजूबाजूला पुस्तक असेल किंवा पेन असेल, हो की नाही, किंवा चष्मा असेल, तुम्ही म्हणू शकता एतत् उपनेत्रम, एतत् उपनेत्रम तत् द्वारम. जसं मी म्हटलं माझ्या जवळच पुस्तक होतं म्हणून मी म्हटलं एतत् पुस्तकम आणि तत् व्यजनम. याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. जवळ आणि दूर. जवनिका. हा, जवनिका म्हणजे पडदा, मी पण म्हणू शकते. ठीक आहे. एतत् एतत् काय सांगू आता मी यांना? एतत् वातायनम. एतत् कंकणम, एतत् कंकणम. कंकणम एतत् कंकणम. बांगडी बांगडी. हा, तत् द्वारम. ठीक आहे. तद् वातायनम.
तत् वातायनम. वातायनम चालेल. वातायनमचा अर्थ होतो खिडकी. आणि जवनिका, जवनिका तत् नाही येणार. ठीक आहे, आकारांत स्त्रीलिंग शब्द आहे. सा जवनिका किंवा एषा जवनिका येईल. ठीक आहे, जवनिका म्हणजे पडदा. एतत् वस्त्रम तत् सीवन यंत्रम. हा ते चालेल. एतत् वस्त्रम आणि तत् सीवने यंत्रम. सम्यक, सुंदर. ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे अजून बघा. इथे जे चित्रात दिलेलं आहे ते पण सांगू शकता. इथे पण छत्रम आहे, पुष्पम आहे, उपनेत्रम आहे, दूरदर्शनम, कृष्ण फलकम, फलम. येतात पेन. हं? पेनाला काय म्हणतात? पेनाला म्हणतात लेखणी. लेखणी. सा लेखणी किंवा एषा लेखणी. एषा लेख. आणखी एतत् एतत् गृहं एतद् गृहं तत् तत् किम तत् फलम, तत् आम्रफलम, तत् कदलीफलम, तत् शाकम, काय पण म्हणू शकता. असतो. समजलं इथपर्यंत? एक मिनिट माझं. हो मॅम. हरिओम, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हा, ठीक आहे. हा मॅम, ध्वनी आगच्छति. ठीक आहे. आता बघा इथे एकदा बघा, मी जे आता तुम्हाला सांगितलं किंवा इथे लिहून दाखवलं तेच इथे परत सांगितलेलं आहे. एषः आणि सह पुल्लिंग करता काय होणार आहे? एषः. आणि पुल्लिंग करता जवळ असेल तर एषः, मात्र दूर असेल तर सह. आणि प्रश्न कसा विचारणार आहे? कह. स्त्रीलिंग करता जवळ असेल तर एषा, दूर असेल तर सा. आणि प्रश्न कसा विचारू आपण? का. मात्र नपुंसकलिंग करता जवळ असेल तर एतत्, दूर असेल तर तत्. आणि प्रश्न होईल किम. ठीक आहे, किम पुस्तकम, किम छत्रम, किम गृहम. उत्तरे तत् गृहम, तत् पुस्तकम, एतत् गृहम. जे काय असेल एतत् किंवा तत्. याप्रमाणे आपण काय घेतलंय? एषः सह, एषा सा, एतत् तत्. आणि प्रश्न आलाय पुल्लिंग मध्ये कह, स्त्रीलिंग मध्ये का आणि नपुंसकलिंग मध्ये किम. स्पष्टम? सगळ्यांना कळलेलं आहे? सुंदर. स्क्रीन शेअर ऑफ. एषः वर सा वधू. हरिओम. मी याआधी सुद्धा सांगितलं होतं आपला वर्ग हा आपण 8:45 ते 50 पर्यंत घेऊया म्हणून. 9 वाजता माझा दुसरा वर्ग असल्या कारणाने, ठीक आहे, शांती मंत्र म्हणून आपण वर्ग संपवू. मला काही जणांची रिक्वेस्ट होती की तुम्ही शांती मंत्राचा जो श्लोक आपण इथे म्हणतोय तो तुम्ही याच्यावर ग्रुपवर पाठवा. तर तो माझ्याकडनं पाठवायचा तर राहिला आहे, परंतु मी स्क्रीन शेअर करते. चालेल चालेल. स्क्रीन मध्ये हो हो मॅम, दिसते मॅम. मी स्क्रीनशॉट घेऊन घेते. स्क्रीनशॉट घेतला. हो. हरिओम. हरिओम. मॅम स्क्रीन गेली परत. आलंय. हरिओम दिसतंय स्क्रीनवर? तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा मी हा आरताई ग्रुपवर मी पाठवेल. पण तुम्ही नाही जरी काढला तरी मी आरताई ग्रुपवर दोन्ही पण
काय म्हणतात त्याला, आपला ध्येय मंत्राचा आणि हा शांती मंत्राचा दोन्ही श्लोक मी आपल्या आरती ग्रुपवर पाठवेल. ठीक आहे. मी म्हणते शांती मंत्र आणि शांती मंत्र म्हणून आपण वर्ग थांबवूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ते काय विचारले? कच्चित दुःख. हरिओम. कच्चित दुःख वो शांति मंत्र में उच्चारण कच्चित दुःख ऐसा है ना, एक बार वो प्रणाम. आता बोला. हाँ, कच्चित दुःख एक बार उसका प्रोनाउंस करना ना मैम वापस. किसका? शांति मंत्र में जो एक वर्ड था ना, जोड़ाक्षर कच्चित दुःख, ऐसे ही है ना वो? मा कश्चित दुःख बोल के बताइए. भाग् भवेत्. हाँ करेक्ट है ना, कश्चित और फिर दुःख ऐसे ही पढ़ते हैं ना. मुझे कुछ सही से सुना ही नहीं आया. आपली शांती मंत्राची जी शेवटची ओळ आहे ना, मा कश्चित दुःख भाग भवेत, असं म्हणणं आहे त्यांचं, की त्याचं उच्चारण कसं आहे बा? हो ना, बरोबर आहे. ओके ओके, आपल्याकडे नेटवर्क इश्यू आहे. ठीक है भेज दिया, समझ में आ गया. ओके थैंक यू. करेक्ट है ना, मुझे वही पूछना था बस. अडचण असल्यास विचारू शकता. ठीक आहे. हो. अस्तु मिलामः. शुभरात्रिः. श्वः पुनर्मिलामः. पूर्ण अस्तु.